रेकॉर्डिंग राहिलं तर थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. तसं सर्वात प्रथम आपले ऋषी तुल्य श्री दिलीप देवारे सरांना मी साष्टांग दंडवत करते, कोटी कोटी नमस्कार करते, कोटी कोटी वंदन करते आणि त्यांचे मी खूप कोटी कोटी आभारी पण आहे. तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता सरांनी सांगितलं आज मला केतू हा ग्रह दिलाय. तर मी त्याच्याबद्दल तुम्हाला मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपण आता सुरू करूया. सर्वात प्रथम मॅडम खूप तुमचा खरखर आवाज. येते. हम्म. शुभदा मॅडम. तुमचं ऐकू येणार नाही हा, व्यवस्थित. थांबा थांबा केलं. हा, ओके, थँक्यू. तेच ते इको फार माझच मला आवाज तर सर्वात प्रथम सर्व देवी देवता, ग्रह उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना मी नमस्कार करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय श्री हनुमान. आणि आज एकादशी पण आहे, तर श्री विठ्ठल रुक्मिणींना पण नमस्कार करून आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आता ग्रहांचे फल. मॅडम एक मिनिट डिस्टर्ब हा करू का? हा, करा करा करा. सर ते 13 71 58 पुन्हा जॉईन झालेत आणि तुम्ही दुसऱ्या कोणातरी कोहोस्ट करा, म्हणजे मॅडमना सगळीकडे लक्ष ठेवायला शक्य होणार नाही. मला किंवा सरोजला केलं तरी चालेल सर. सर, हॅलो. एक मिनिट, सरांचाच आवाज येत नाहीये. हा, बोला मॅडम. ते सर दुसऱ्या कोणातरी कोहोस्ट करून ठेवा सर. हो हो हो, तुम्हाला करतो मी. हा. एक हो, मिनिट. चालेल चालेल सर. आणि ते 13 71 58 पुन्हा जॉईन झालेत सर. हा, ते आता काय बोलतच नाही, 13 71 कोण आहे. ओके सर. सॉरी मॅडम, कंटिन्यू करा तुम्ही. हा हा, थँक्यू. मी रेकॉर्डिंग लावलंय का बघा. हा, लावले. तर आपण आज ग्रहांचे फलादेश मध्ये केतू ग्रहाबद्दल बोलणार आहे मी. तर आता मी परत त्यांची उत्पत्ती वगैरे सांगत नाही, आपण मागच्या वेळेस सांगितलेलं आहे. आज एवढंच सांगते की हा केतू म्हणजे साऊथ नोड आहे, किंवा ह्याला ड्रॅगन्स टेल, किंवा ह्याला फक्त म्हणजे डोकं नाहीये, शरीराचाच भाग आहे. राहू कसं डोकं आहे ना, तसं हा म्हणजे डोकं सोडून शरीराचा खालचा भाग आहे. मग केतू हा ग्रह राहूप्रमाणेच म्हणजे पीडाकारक तर आहे, मोक्षदायक पण आहे, म्हणजे चांगल्या स्थितीत असेल तर. आईचे वडील आपण म्हणजे आपले आजोबा, याच्यावरून बघतो. केतू हा म्हणजे शरीरात रोग पण उत्पन्न करतो. हा ब्लॅक मॅजिक, अघोरी विद्येचे प्रयोजन करून दुसऱ्याला मृत्यूसम पीडा देणं पण म्हणजे ह्याच्याकडनं घडतं. म्हणजे असा चांगल्या परिस्थितीत नसेल तर. मॅस्मेरिझम म्हणजे मोहिनी विद्येचा कारक आहे. हिप्नॉटिझम, व्रणविकार, असाध्य व असह्य क्लेश देणारी दुखणे पण याच्यावरनं बघितली जातात केतूवरून. ॲलर्जी, त्वचेचे रोग, प्लॅन्चेट, परकाया प्रवेश, परलोक विद्या, संन्यास, योग मार्ग, अशा अनेक अघोरी विद्या केतूच्या अंमलाखाली येतात. म्हणजे हा अ, सर्पविद्येचा पण कारक आहे. अघोरी साधनेचे उपासक केतूवरून पाहतात. राहूप्रमाणेच हा पण सर्पदोष निर्माण करतो. केतूची स्वराशी मीन असून उच्च रास धनुरास आहे. धनुराशीत हा 15 अंशावर उच्चीचा होतो. मिथुन राशी त्याची नीच राशी आहे आणि 15 अंशावर तो नीचेचा होतो. मग गावचे स्मशान, घरातील कोपरा, उकिरडा हे केतूचे स्थान आहे. केतू हा अवकाश व तेज तत्वाचा ग्रह आहे, म्हणजे छायाग्रह ऍक्च्युअली, पण आपण आता त्याला नवग्रहात हे दिलेली आहे मान्यता. अश्विनी, मघा, मूळ ही त्याची स्वनक्षत्रे आहेत. म्हणजे अश्विनी मेष राशीत येतं, हे चतुष्पाद नक्षत्र आहे. मघा हे सिंह राशीत येतं, हे पण चतुष्पाद नक्षत्र आहे. मूळ हे धनु राशीत येतं, हे पण चतुष्पाद नक्षत्र आहे. आणि त्या अश्विनी नक्षत्रासाठी कुचला ही वनस्पती आपण वापरायची. मगासाठी वड वापरायचं, म्हणजे वडाचं झाड लावायचं किंवा त्याला पाणी द्यायचं किंवा त्याची मुळी जवळ ठेवायची. मूळ नक्षत्रासाठी म्हणजे तीन मला वृक्ष सापडलेत. एक पहिलं आहे साल, दुसरं आहे केतकी आणि तिसरं बेल. आणि ऍक्च्युअल केतू ग्रहासाठी अश्वगंधा किंवा पळस
हे किंवा ते कुशा म्हणतात ना, दर्भ, ते पण वापरतात. आता ह्या केतू हा, म्हणजे ते सांगितलं मी, आकाश व तेज तत्वाचा ग्रह आहे. याची महादशा 7 वर्षाची असते. केतूचे बुध, शुक्र व शनी हे मित्र ग्रह आहेत. गुरु समग्रह आहे. तर रवी, चंद्र, मंगळ हे शत्रुग्रह आहेत. केतूचे रत्न लसण्या किंवा त्याला वैडूर्य असं पण म्हणतात, किंवा कॅट्साय इंग्लिश मधनं म्हणतात. केतू चांगला असेल तर व्यक्ती संन्यासी वृत्तीची, आध्यात्मिक क्षेत्रात रस असतो त्या व्यक्तीला भरपूर, आणि स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आपले आयुष्य खर्च करते. ऐहिक सौख्याची आवड अजिबात नसते. आयुर्वेद डॉक्टर, औषध विक्रेते, हाड वैद्य, इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, धर्मोपदेशक हे केतूच्या अधिपत्याखाली येणारे म्हणजे व्यक्तीचे प्रमुख व्यवसाय आहेत. पोटशूळ, फिट्स आणि केतू व बुध एकत्र असतात. चर्मरोग म्हणजे स्किन डिसिजेस पण होतात. रवी केतू शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी देतात. केतू शनी हाडाचे रोग देतात. केतू मंगळ जखम न येणे असे म्हणजे अशा प्रकारचे आजार होतात. थोडक्यात माहिती काय, केतूचं म्हणजे पापग्रह आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यांचं वय 42 वर्ष दिले आहे. आणि द्रव्य म्हणजे धातू कांस्य दिलं आहे. रत्न तर तुम्हाला सांगितलंय लसण्या. दिशा नैऋत्य आहे. पण इथे मला थोडस असं सापडलंय, नंतर तुम्ही बघा. नैऋत्य दिशेत पण त्यांनी साऊथ वेस्ट कडे राहूला दिले, आणि वेस्ट साऊथ वेस्ट कडे केतूला दिले. वर्ण मातंग, गुण तमोगुणीच आहे. म्हणजे तत्व सांगितले, आकाश आणि अग्नी दोन्ही पण आहे. स्वभाव उग्र आहे. विद्युत कर्म ऋण आहे. आणि याला न्युमरॉलॉजिकल म्हणजे अंकशास्त्राप्रमाणे 7 नंबर दिलेला आहे. मित्र शत्रू ते तर सांगितलं. दृष्टी 7वी आहे. आणि भावकारकत्व 3, 5, 9, 12. धनु उच्च रास सांगितलंय मी. मिथुन नीच रास आहे. मूळ त्रिकोण रास अ, 12 म्हणजे मीन रास आहे. आणि शुभ राशी 10, 5, 2 या आहेत. आता केतूच म्हणजे अ, अ, ह्याच्यात नंतर सांगेल, पण त्यांनी देवता पण दिलाय. तर केतूसाठी आपण गणेश जास्त म्हणजे गणेश आराधना किंवा उपासना करायची. त्यानंतर भैरव पण सांगितलं आहे. नरसिंह पण सांगितलेलं आहे. आणि नाडी म्हणजे इडा पिंगळा असं ना, तर ती पिंगला नाडी दिली आहे केतूसाठी. दिशा तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि केतू जर शुभ असेल तर मग काय परिणाम देतो, तर अशा जातकाची आध्यात्मिक प्रगती चांगली होते. त्याच्या अंतर्ज्ञानात वाढ होते. आणि संशोधन क्षेत्रात पण त्याला म्हणजे चांगलं यश मिळतं. आणि असा जातक संस्कारी पण असतो, आणि आपल्या परंपरा जपणारा पण असतो. त्याला अचानक म्हणजे धनलाभ पण होतात. पण हेच जर केतू म्हणजे अशुभ स्थितीत असेल तर म्हणजे भ्रम, भीती, त्या जातकाला ताणतणाव जास्त असतात. त्याच्या आयुष्यात आकस्मिक घटना पण घडतात. त्वचेचे विकार होतात. पायाचे त्रास साधारण म्हणजे टाच दुखणे किंवा पायाची पोटे दुखणे, पितृदोष असतो अशा जातकाला. आणि म्हणजे तो व्यसनी पण असतो, आणि थोडा म्हणजे त्याचे वासना पण जास्त असते. आणि एखाद्या गोष्टीवर आपण म्हणतो ना, फोकस जेवढा करायला हवा तर तेवढा नाही, फोकस त्याचा कमी असतो. आणि केतू संबंधित व्यवसाय तर असे म्हणजे जातक सर्जन असतात. जास्त करून डॉक्टर तर कुठले न्यूरो किंवा आयुर्वेद, ज्योतिषी असतात, टॅरो रीडर असतात, तांत्रिक असतात, इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये पण काम करतात, सायबर सिक्युरिटीमध्ये असतात, रिसर्चर असतात, आणि आध्यात्मिक गुरु पण असतात. योग टीचर असतात, ध्यानधारणा करणारे पण असतात.
तर ह्या नक्षत्र मी नंतर डिटेल सगळे सांगते. पण म्हणजे हे केतूची जी मी नक्षत्र सांगितले ना, तर तिथे मला थोडस माहिती सापडली. म्हणजे अश्विनी नक्षत्र समजा असेल एखाद्याचं, म्हणजे केतू अश्विनी नक्षत्रात, तर असा जातक कसा असतो, भूषण प्रिय असतो, त्याला कला कौशल्याची कामे करणारा असतो, म्हणजे आवड पण असते, बुद्धिमान असतो, विद्वान असतो, वैद्य म्हणजे डॉक्टर पण असू शकतो, आणि हे चांगल्या प्रकारचे हिलर्स पण असतात. पण त्याचा स्वभाव थोडा मानी असतो, चंचल असतो, प्रवास करणारा असतो, आणि कुठलं पण काम खूप असं स्पीडली म्हणजे जलद जलद करणारा असतो, तरतरीत असतो, अधिकार गाजविणारा, पराक्रमी, उष्ण प्रकृतीचा, आणि धनवान पण असतो. आता मघा नक्षत्र ज्यांचं असेल, म्हणजे चंद्र मघा नक्षत्रात असेल, तर ह्या अशा जातकाकडे नोकर चाकर खूप असतात. तो धनवान पण असतो, भोगी असतो, देव पितृभक्त असतो, उद्योगशील असतो, बलवान, पण थोडासा गर्विष्ठ, आणि जगप्रसिद्ध असतो, हिम्मत म्हणजे असा धाडसी पण असतो, साहसी, आणि त्याचं शरीर पण मजबूत असतं. वर्ण थोडासा सावळा असू शकतो, राजकारणी असतो, पण हे जातक थोडस स्त्रीद्वेषी असतात. मूळ नक्षत्रात जर म्हणजे जन्मवेळी चंद्र असेल, म्हणजे मूळ नक्षत्र ज्यांचं असेल, ते जातक धनवान असतात, पण थोडेसे गर्विष्ठ पण असतात, अहिंसक असतात, सुखी असतात, भोगी असतात, त्यांची बुद्धी स्थिर असते, थोडेसे रागीट पण असतात, राजकारणी असतात, आणि असं कुलामध्ये श्रेष्ठ असतात, महत्वाकांक्षी, विषयासक्त, दयाळू, एकांतप्रिय, आणि स्वावलंबी पण असतात. पण असं म्हणजे सारखे कठीण प्रसंगाच्या तडाख्यात म्हणजे सारखं त्यांच्यावर काही ना काही संकटे पण येतात. आता आपण केतूची म्हणजे स्थानगत फळे बघूया. म्हणजे लग्न भाव किंवा प्रथम भावात जर केतू असेल, तर म्हणजे अशा जातकाची शरीर यष्टी थोडी कृश असते, आणि सारखा म्हणजे असं चिंतेत असतो तो, त्याला वातरोग असतो, विषभय असतं, कमरेत अशक्तपणा असतो त्याचं लोकांशी पटत नाही, क्वचित पिशाच्च बाधा असते, किंवा एखादं व्यंग पण असू शकतं, आणि त्याच्यात असं न्यूनगंडाची भावना असते, आणि त्याला नेहमी स्त्री विषयक काळजी नेहमी असते. कुसंगतीमुळे त्याचे नुकसान पण होते. गुरु शुक्राच्या शुभयोगात असेल, तर वैराग्य संपन्न, म्हणजे आचरण करणारा, आध्यात्मिक वृत्तीचा असतो. द्वितीय भावात म्हणजे दुसऱ्या भावात किंवा धनस्थानात जर केतू असेल, तर अशा जातकाचे कोणाशी पटत नाही, मुखरोगी किंवा दंतरोगी असतो, वाचा दोष पण असतो त्याच्याकडे, आणि नेहमी असं सत्य जरी बोलला तरी कडू वचन बोलतो, त्यामुळं असं स्वतःच म्हणजे शत्रू उत्पन्न करून घेतो. रक्तदोष पण असतात. शुभ संबंधित असेल तर धार्मिक आणि सदाचारी असतो. तृतीय स्थानात जर म्हणजे केतू असेल, तर असा जातक गुणी, धनवान, कर्तबगार, पराक्रमी, आणि शास्त्रज्ञ असतो, आणि तो अनेक म्हणजे तीर्थयात्रा पण त्याच्या होतात, दान धर्म पण करतो. जर हा म्हणजे केतू तृतीय स्थानातला पीडित असेल, तर भातृ सुखाने म्हणजे त्याला काय भावंडांचं सुख नाही मिळत, कर्णरोग असतात, आणि तो जर प्रवास करत असेल, तर प्रवासामुळे त्याचे नुकसान पण होऊ शकते. चतुर्थ स्थानात जर केतू असेल, तर असा जातक नेहमी चिंताग्रस्त असतो, आणि इतरांचे असे म्हणजे दोष काढत असतो, आणि मातृसुखहीन म्हणजे त्याला आईचं सुख जास्त लाभत नाही, आणि म्हणजे विष भय पण होण्याची शक्यता असते. त्याचं बांधवांशी पण त्याच्या स्वतःच्या पटत नाही, आणि आपल्या म्हणजे पैतृक संपत्तीचा पण तो म्हणजे नाश होतो. पंचम स्थानात जर केतू असेल, तर जर हा केतू शुभ संबंधित असेल, तर असा जातक धर्मशास्त्र, वेदांत, किंवा गूढशास्त्र यांचा म्हणजे चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, आणि तीर्थयात्रा करतो, तपश्चर्या पण करतो, उपासना करणारा असतो, आणि पण त्याला म्हणजे पैसे मिळवण्यासाठी खूप श्रम करावे लागतात. कन्या संतती जास्त असण्याची शक्यता असते, उदर रोग संभवतात, आणि काही काही वेळेस
म्हणजे विद्या पण अशी अपूर्ण राहते, किंवा काही तो शिक्षण घेत असेल तर त्याच्यात काही काळ खंड पण पडतो. षष्ठ स्थानात जर केतू असेल तर अधिकार संपन्न, शत्रूचा विमोड करणारा असतो, पण भोगी असतो, आणि पैतृक संपत्ती पण त्याला चांगली मिळते. आणि जर हाच केतू पीडित असेल तर विषबाधा होऊ शकते, शस्त्रक्रियेपासून म्हणजे भय असतं, अल्सर असू शकतो त्याला. सप्तम स्थानात जर केतू असेल तर अशा जातकाला स्त्री सुख मिळत नाही. त्याला म्हणजे कोर्ट दरबारी म्हणजे अशा केसेस पण होतात, आणि त्याच्यात त्याला अपयश पण येतं. आणि असा जातक अस्थिर मनोवृत्तीचा असतो, विकृत वासना असतात त्याच्या, परस्त्रीरत असतो, शुभ संबंधित असेल तर वैराग्य संपन्न असतो. अष्टम स्थानात जर केतू असेल तर म्हणजे असं दुसऱ्याच्या म्हणजे परद्रव्याभिलाषी, म्हणजे दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा ठेवणारा असतो, परस्त्रीरत पण असतो, लोभी आणि कुकर्म म्हणजे वाईट कर्म करणारा असतो, गुह्य रोगी असतो, दंतरोगी, त्वचारोगी, भूतबाधा वगैरे पण होऊ शकतात. आणि संपत्ती पण असा जातं वाम मार्गाने मिळवतो. नवम स्थानी जर केतू असेल तर म्हणजे अशुभ कर्मे करणारा असतो, पितृहीन, भाग्यहीन, थोडासा म्हणजे पैसे कमी म्हणजे दरिद्री म्हटले त्यांनी. आणि असं जातं सज्जन लोकांची निंदा करणारा असतो, नीच लोकांच्या संगतीत पण राहू शकतो, ढोंगी असं असतो. आणि म्हणजे खूपच जास्त पीडित असेल तर म्हणजे त्याच्या संपत्तीचा पूर्ण नाश होऊन तो भिकारी होतो असं त्यांनी म्हटले. पण हाच केतू जर शुभ योगात असेल तर जातक बुद्धिमान, धार्मिक आणि दानशूर पण होतो. दशम स्थानात जर केतू असेल तर जातक बुद्धिमान, शूर, व्यवहारी व लोकप्रिय म्हणजे असतो, सार्वजनिक कामात पुढाकार घेणारा असतो, नोकरीमध्ये असेल तर तिथे पण त्याला यश मिळतं, प्रवास पण खूप करतो. पण हेच जर पीडित असेल तर वाहनांचे अपघात, वातविकार किंवा पितृसुखाचा नाश होतो. एकादश स्थानी जर केतू असेल तर जातक भोगी असतो, संपत्ती मात्र असते त्याच्याकडं, यशस्वी पण असतो, सत्कर्मे पण करतो, थोडा असा म्हणजे त्याची वृत्ती पण समाधानी असते, आणि धर्माबद्दल पण त्याला आवड असते. आणि त्यांनी जर एखादं काही सत्कर्म केलं तर त्याचं फळ पण त्याला लवकर मिळतं. त्याची अंतर्ज्ञान शक्ती पण चांगली असते, आणि गूढशास्त्रांचा पण तो अभ्यास करणारा असतो. द्वादश स्थानी जर म्हणजे केतू असेल तर म्हणजे शुभ ग्रह युक्त असेल, म्हणजे गुरु, शुक्र, चंद्र, तर मग असा जातक धार्मिक, विद्वान, त्यागी, आणि असं वैराग्य म्हणजे म्हणजे वैराग्य वृत्ती असते त्याची, आणि असे जातक संन्यास पण घेतात. पण हेच जर अशुभ संबंधित असेल तर जातक असा खूप उगाचच खर्च करणारा, उधळ्या स्वभावाचा असतो, चंचल असतो, व्यभिचारी पण असतो, आणि असं दुष्कर्म करणारा पण असू शकतो. प्रत्येक राशीतील फळ आधी आपण बघूया, मग टॅक्सेस. आता केतूचे प्रत्येक राशीनुसार फळ. मेष राशीचा जर केतू असेल तर असा जातक क्रियाशील असतो, पण त्याचं मन मात्र नेहमी अस्थिर असतं, आणि अचानक निर्णय घेतो. आत्मविश्वास भरपूर असतो, पण वृत्ती अशी चिडचिडी असते. आध्यात्मिक पण म्हणजे आध्यात्मिक प्रवास करायला पण त्याला आवडतं, पण शस्त्रक्रिया किंवा अपघाताचा धोका असू शकतो. वृषभ राशीतील जर केतू म्हणजे आपण बघूया, हे थोडेसे आर्थिक व्यवहारात गोंधळ होऊ शकतो, म्हणजे कन्फ्यूज असतात, पण ह्यांना गुप्त संपत्ती मिळू शकते. भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये त्यांचा नेहमी संघर्ष असतो, आणि प्रेमात पण थोडा दुरावा असतो. मिथुन राशीतला केतू म्हणजे बुद्धी चांगली असती, पण एकाग्र नाही लवकर होत, म्हणजे संशोधन क्षेत्रात, लेखन, तंत्रज्ञानात म्हणजे यांची चांगली प्रगती होते, पण मानसिक द्वंद्व असतं आणि अस्थिरता असते. तर ह्या लोकांनी ध्यान करायला हवं, म्हणजे मग त्यांची अंतर्ज्ञान शक्ती वाढू शकते. कर्क राशीतला केतू भावनिक अस्थिरता देतो, घर आणि कुटुंबाशी थोडा दुरावा निर्माण करतो. अं, आणि पण हे लोक ध्यान, साधना आणि अध्यात्मात म्हणजे चांगली प्रगती करतात, आणि त्यांच्या आईबद्दल त्यांना नेहमी
म्हणजे चिंता असते. सिंह राशीतला केतू थोडासा अहंकार म्हणजे देतो. नेतृत्व गुण चांगलं असतं. प्रसिद्धी पण ह्यांना अचानक मिळते. पण गुप्त शत्रू पण निर्माण होतात. आणि आध्यात्मिक यश पण अशा लोकांनी उत्तम मिळतं. कन्या राशीतला केतू थोडा विश्लेषक बुद्धी देतो. आणि ह्या लोकांचा स्वभाव पण थोडा असं संशयी असतो. हे वैद्यक असतात. संशोधन क्षेत्रात पण म्हणजे चांगली प्रगती करतात. पण यांना मानसिक थकवा असा लवकर येतो. आणि पचनाशी संबंधित म्हणजे समस्या पण असू शकते. तूळ राशीतील केतू संबंधांमध्ये गोंधळ असतात. प्रेमात दुरावा, पण गुप्त ज्ञान आणि संतुलनाची जाणीव चांगली असते त्यांच्याकडे. आध्यात्मिकतेकडे पण ह्या लोकांचा कल असा असतो. वृश्चिक राशीचा केतू म्हणजे हा तर इथे उच्च पण मानलाय. आणि हा चांगला म्हणजे अतिशय शक्तिशाली परिणाम देतो. रहस्य, तंत्र, मंत्र, कुंडलिनी जागृतीसाठी श्रेष्ठ मानलाय. पण यांचं पण नेहमी भावनिक वादळ म्हणजे असं होत असतं. आणि त्यांना एकांताची जास्त आवश्यकता वाटते. धनुराशीतील केतू धार्मिक आणि तत्वज्ञानी बनवतो जातकाला. असे जातक परदेश प्रवास करतात आणि गुरुजनांचा म्हणजे आदर करतात. आणि आध्यात्मिक शिक्षक पण त्यांच्याशी पण यांचे संबंध चांगले असतात. पण कधी कधी काय करतात हे श्रद्धेचा खूप अतिरेक करतात. तर तसा त्यांनी नाही करायला हवा. मकर राशीतील केतू शिस्तबद्ध पण अंतर्मुखी वृत्ती. कामाच्या ठिकाणी अचानक बदल संभवतात. आध्यात्मिक साधना आणि कर्मनिष्ठा वाढते. म्हणजे ह्यांना यश मिळतं. पण हळूहळू पण नक्की मिळतं. कुंभ राशीतला केतू समाजसेवा करणारे असतात. गूढशास्त्राचा अभ्यास करणारे असतात. भविष्यवेधी बुद्धी असते. पण मित्रांपासून दुरावा. पण ह्यांना समूहात मात्र प्रभावशाली स्थान मिळते. आणि ह्यांचा दृष्टिकोन असा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो. मीन राशीतला केतू हा इथे म्हणजे कल्पनाशक्ती असं प्रचंड. पण वास्तववादी नसतात हे लोक थोडे. भ्रम असतो, भावनिक अस्थिरता असते. पण आध्यात्मिक मात्र म्हणजे आध्यात्मिकता अशी खोल असते, म्हणजे खोल विचार करणारे असतात. आता आपण असं म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आग्नेय राशी म्हणजे मेष, सिंह आणि धनु हे कृतिशील अध्यात्म, मोक्ष साधना. पण म्हणजे सावधगिरी काय, उतावळे असतात थोडे, तर तो कमी करायला हवा. पृथ्वी राशीतली म्हणजे वृषभ, कन्या, मकर हे गुप्त धन, व्यावहारिक ज्ञान चांगलं असतं. पण भौतिक आसक्ती जास्त असते, तर ती थोडी कमी करायला हवी. वायू राशी म्हणजे मिथुन, तुला, कुंभ हे संशोधन करणारे असतात, ज्ञानी असतात, ध्यानधारणा पण करतात. पण थोडं मानसिक असं कन्फ्युजन असतं, तर ते त्यांनी थोडंसं म्हणजे ध्यानधारणा वाढवली की ते त्यांचा जो मानसिक गोंधळ असतो तो कमी होईल. जलराशी म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन यांना असे यांची तर ध्यान असं लागतंच, म्हणजे ध्यानशक्ती चांगली असते. पण भावनिक थोडी चंचल म्हणजे भावनेने असतात, तर ते थोडेसे ती चंचलता त्यांनी कमी करायला हवी. मग त्यासाठी मी उपाय नंतर सांगतेच, पण आता मला इथे मिळाले तर ते सांगते. मेष, सिंह, धनु यांनी गणेश आणि शिव उपासना आणि ओम केम केतवे नमः हा जप करायला हवा. वृषभ, कन्या आणि मकर या लोकांनी म्हणजे नागदेवतेचं पूजन करायचं आणि लोखंडाचं दान करायचं. मिथुन, तुला, कुंभ यांनी काळ्या कुत्र्याला रोज काही ना काही म्हणजे आपली पोळी, भाकरी किंवा ब्रेड, बिस्किट काही पण खायला द्यायचं. आणि हे रत्न म्हणजे वापरायला हरकत नाही. पण हे कसं रत्न वापरताना आपण टोटल म्हणजे पूर्ण कुंडलीचा व्यवस्थित असा अभ्यास करूनच मग तुम्ही हे रत्न वगैरे वापरायला सांगा. आणि कर्क, वृश्चिक, मीन मध्ये म्हणजे दुर्वा, गणेशाला दुर्वा अर्पण करायचा आणि गणेश गायत्री जप किंवा गणेशाची उपासना करायची. आता हे केतूचे म्हणजे प्रत्येक नवमांशातील फळ आपण बघूया. तर मेष नवमांशात जर म्हणजे केतू असेल तर म्हणजे हा मंगळाचाच नवमांश आहे ना. त्यामुळे इथे केतू कसं तीव्र आणि क्रियाशील बनवतो जातकाला. व्यक्ती उतावळी असते पण धाडसी असते आणि आत्मनिर्भर असते.
पण हे रागावर नियंत्रण यांनी ठेवायला हवं, कारण हे जरा रागीट असतात. आध्यात्मिक क्षेत्रात पण वेगवान प्रगती होऊ शकते. योगशक्ती प्रबल असते, पण अपघात म्हणजे होऊ शकतात, किंवा असं शस्त्रक्रिया यांच्या आयुष्यात होऊ शकतात, कुठली न कुठली. किंवा असं म्हणजे एखाद्या शस्त्राच्या आघात पण होऊ शकतो. केतू वृषभ नवमांशात असेल तर भोगविलास, संगीत आणि सौंदर्याचं आकर्षण असतं अशा जातकांना. आणि पण हा केतू कसं भौतिकतेचा त्याग करायला शिकवतो ना. आर्थिक व्यवहारात पण असे अप्स अँड डाऊन येतात. प्रेम संबंधात दुरावा, पण असं दैवी प्रेम असं त्यांना म्हणजे मिळू शकतो, म्हणजे अध्यात्माकडे गेले तर. बुध नवमांशी म्हणजे मिथुन नवमांशात असेल तर जातक बुद्धिमान असतो, शोधक असतो, म्हणजे असं रिसर्चर असतो, आणि तर्क शुद्ध विचार करणार असतो. पण त्याच्या मनात सतत द्वंद्व असतं. ज्योतिष, तंत्रज्ञान, लेखन किंवा आध्यात्मिक म्हणजे ग्रंथ रचना पण असे लोक करतात, म्हणजे ग्रंथ लिहिणारे असतात. आणि ध्यान व जपातून बुद्धी संतुलित ठेवणे आवश्यक आहे यांच्यासाठी. केतू कर्क नवंशात असेल तर असे जातक अत्यंत भावनिक आणि अंतर्मुख असतात. आणि आईशी पण नातेसंबंधात त्यांना थोडा म्हणजे ताणतणाव येतो. जुन्या आठवणीत असे मग्न असतात, म्हणजे भूतकाळात, आणि म्हणजेच ते भूतकाळाशी जोडलेले असतात. पण या लोकांनी ध्यान आणि साधना असं केलं तर ह्यांना शांती मिळू शकते. सिंह नवंशात जर केतू असेल तर इथे म्हणजे सिंह म्हणजे याच्यात कसं जातक थोडा अहंकार असतो ना, अहंकारी. तर त्याचा अहंकाराचा म्हणजे केतू अहंकार भंग करतो त्याचा. व्यक्तीला प्रसिद्धी मिळते, पण नंतर जीवनात असं म्हणजे त्याला जर त्याचा इगो झाला, म्हणजे खूप प्रसिद्ध झाला, तर तो इगो कोलॅप्स पण करण्याचं काम, म्हणजे इगो कमी करण्याचं काम केतू घडवतो. आणि त्यामुळं त्या जातकाची आध्यात्मिक उन्नती सुरू होते. आणि मग तो असं धर्म कार्याशी म्हणजे जोडला जातो जातक. कन्या नवंशात असेल तर जातक असा विश्लेषक असतो, विचारशील असतो, त्याची वृत्ती संशोधनशील असते. असे जातक ज्योतिषी किंवा आयुर्वेद, अंकशास्त्र किंवा तंत्रज्ञान यामध्ये जास्त रस घेतात. पण ह्या लोकांनी पण म्हणजे त्यांची जी संशयी वृत्ती आहे आणि नकारात्मक विचार जे करतात ते टाळायला हवे. जर केतू तूळ नववंशात असेल तर संबंधांमध्ये अस्थिरता असते. जीवनात म्हणजे प्रेमात गोंधळ असतो, ते गोंधळलेले असतात. पण आत्मप्रेम आणि संतुलन मात्र चांगलं असतं. केतू येथे संबंधातून वैराग्याकडे नेतो, म्हणजे वैराग्य देतो. असे जातक कला, संगीत आणि नृत्य इत्यादी क्षेत्रात चांगलं यश मिळवतात. केतू वृश्चिक राशी म्हणजे वृश्चिक नवमांशात असेल तर अतिशय तीव्र आणि गूढ परिणाम देतो. तंत्रसिद्धी, कुंडलिनी जागृती, रहस्य ज्ञान आणि भूतपूर्व जन्म स्मृतींचे अनुभव असे जातकाला येतात. आणि जीवनात एक मोठा क्रांतिकारी बदल पण ते असे घडवून आणतात. केतू धनु नवमांशात असेल तर धार्मिक, तत्वज्ञानी आणि तपस्वी वृत्ती देतो. वेद, पुराण, धर्मशास्त्रात अशा जातकाला रुची असते. पण कधी कधी काय करतात, धर्मातील अतिरेकामुळे भ्रम निर्माण होतो. मग अशा जातकांनी म्हणजे साधना करणं आवश्यक आहे. केतू जर मकर नवंशात असेल तर असे जातक कर्मप्रधान म्हणजे कर्मप्रधान जीवन असतं, शिस्तप्रिय असतात, संयमी असतात, कर्मयोगी असतात, आणि असं अंतर्मुख आणि गंभीर पण असतात. पण सामाजिक जीवनात त्यांना एकटेपणा जाणवतो. कर्मसाधना आणि ध्यानातून म्हणजे त्यांना यश मिळू शकतं. केतू जर कुंभ नवंशात असेल तर असे जातक समाजसेवा करणारे असतात, संशोधन म्हणजे करणारे असतात, आणि त्यांचा विज्ञानाकडे कल असतो. पण मित्रांपासून ते दूर राहतात आणि मानव कल्याणाच्या भावनेतून नेहमी कार्य करतात.
केतू मीन नवंशात असेल तर कल्पनाशक्ती चांगली असते. पण वास्तववादी नसतात. भ्रम, भूतकाळात म्हणजे आसक्ती असते, भावनिक चंचलता असते. पण ह्या पण लोकांनी जर असं ध्यानधारणा केली तर यांची म्हणजे अंतर्ज्ञान शक्ती यांना म्हणजे चांगली मिळते किंवा वाढते. आता ह्या केतू ग्रहाचे आपण प्रत्येक नक्षत्रातील फळ बघूया. अश्विनी नक्षत्रात जर केतू असेल तर जातक अतिशय शक्तिशाली, आध्यात्मिक, ऊर्जावान आणि उपचार शक्ती चांगली असते. म्हणजे असे जातक हिलर्स असतात. आयुर्वेद, रेकी, मोक्षमार्ग, पण हे उतावळे असतात. त्याच्यामुळे आणि असं अचानक निर्णय घेणारे असतात, तर ते त्यांनी नाही घ्यायला हवे. भरणी नक्षत्रातले जर केतू असेल तर भोग आणि त्याग यामध्ये नेहमी त्यांचा संघर्ष असतो. प्रेमात दुरावा, पण अंतर्मुख असतात आणि तपस्वी वृत्ती पण असते. कृत्तिका नक्षत्रातील केतू यांची बुद्धी एकदम तीक्ष्ण असते. आत्मबोध पण ह्यांना लवकर होतो, पण स्वभाव रागीट असतो आणि थोडे असे कठोर असतात. रोहिणी नक्षत्रातील केतू हे जरा भावनिक गोंधळ नेहमीच असतो या लोकांचा आणि कुटुंबात पण मतभेद असतात. पण हे कलात्मक असतात आणि अंतर्ज्ञान म्हणजे शक्ती पण त्यांची चांगली असते. मृगशीर्ष नक्षत्रातील केतू संशोधन करणारे असतात. आध्यात्मिक साधना पण चांगले करतात. पण मन अस्थिर असू शकतं आणि नातेसंबंधात मात्र थोडस कन्फ्युजन किंवा गोंधळलेले असतात. आर्द्रा नक्षत्रातील केतू म्हणजे मानसिक उलथापालथ करणारा असतो. गूढ ज्ञानात मात्र अशा लोकांची छान प्रगती होते आणि त्यांच्या आयुष्यात अचानक बदल होत असतात आणि ते थोडे असंतोषी असतात. पुनर्वसू नक्षत्रातील केतू म्हणजे धर्म, अध्यात्म म्हणजे हे अशा लोकांचं चांगलं असतं. इतरांना क्षमा करणारे पण म्हणजे असतात ते. पण ह्या पण लोकांनी कसं श्रद्धेचा म्हणजे खूपच श्रद्धाळू असतं ना, तो अतिरेक टाळायला हवा. पुष्य नक्षत्रातील केतू जातक संयमी असतात, सेवाभाव असतो त्यांच्यामध्ये, ध्यानधारणा करणारे असतात, आपल्या जबाबदाऱ्या म्हणजे अशा चांगल्या पद्धतीने निभावतात. पण भावनांवर मात्र नियंत्रण ठेवायला त्यांना थोडं अवघड जातं, तर ते त्यांनी ठेवावं. आश्लेषा नक्षत्रातील केतू थोडा गुप्तता राखणारा असतात. तंत्र म्हणजे ह्याच्यात त्याला जास्त इंटरेस्ट असतो. कुंडलिनी जागृत म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो. पण असा ईर्ष्या आणि गुप्त शत्रू म्हणजे त्याचे जास्त असतात. मघा नक्षत्रातील म्हणजे केतू या जातकावर अशा जातकांवर पूर्वजांची मात्र कृपा असते आणि राजसी वलय असतं त्यांच्या भोवती. पण हे ह्यांना कसं थोडं अहंकारी वृत्ती असल्यामुळे त्याचा त्यांनी त्याग करायला हवा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील केतू म्हणजे सौंदर्य, कला ह्याच्यात म्हणजे अशा जातकाला जास्त म्हणजे इंटरेस्ट असतो. पण त्यांनी म्हणजे ते खूप भोगविलासाकडे जास्त कल असतो ना, तर तो म्हणजे त्याचा त्याग करायला शिकवतो हा केतू. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातील केतू असेल तर जातक समाजसेवा करणारा असतो. त्याला चांगली प्रतिष्ठा पण म्हणजे मिळते, कर्मयोगी असतो. पण म्हणजे स्वतःच्या अधिकारावर जरा असं जास्त जोर देणारे असतात, तर ते त्यांनी थोडं कमी करायला हवं. हस्त नक्षत्रातील म्हणजे केतू म्हणजे हे हस्तकला तर चांगली असते, पण ह्याच्यात अशा म्हणजे हस्त नक्षत्रात ज्यांचा केतू असतं ना, असे लोक म्हणजे चांगले हिलर्स पण असतात आणि डॉक्टर असतील तर सर्जन पण चांगले होतात. पण भावनिक चढउतार मात्र नेहमी असतो त्यांच्यात. चित्रा नक्षत्रातील केतू म्हणजे अशा जातकाचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. तंत्रज्ञानाची पण त्याला आवड असते, वास्तुशास्त्री पण असतो. पण वैवाहिक जीवनात मात्र अशा जातकाच्या संघर्ष असतो. स्वाती नक्षत्रातील केतू हा असे जातक स्वातंत्र्यप्रिय असतात, प्रवासी असतात, पण यांचं मन नेहमी अस्थिर असतं. म्हणून यांनी धारणा करायला पाहिजे. विशाखा नक्षत्रातील केतू
म्हणजे असं धर्म आणि भोग ह्याच्यात नेहमी त्यांचा संघर्ष असतो. पण शेवटी मात्र ते म्हणजे मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात. अनुराधा नक्षत्रातील केतू म्हणजे म्हणजे असं निष्ठावान असतात, ध्यानधारणा करणारे असतात, भैरव उपासना करणारे असतात. पण हे पण थोडे म्हणजे भावनिक आंदोलन ह्यांच्यात नेहमी होत असतात. ज्येष्ठा नक्षत्रातील केतू असा जातक बुद्धिमान असतो पण थोडासा संशयी असतो आणि गुप्त कामे करणारा असतो, राजकारणात पण असतो आणि संशोधनात मात्र प्रगती करू शकतो. म्हणजे मूळ म्हणजे हे स्वतःच नक्षत्र आहे, त्याच्यात केतू असेल तर म्हणजे हा इथे म्हणजे त्यांनी असं म्हटलंय प्रचंड मोक्षदायी, म्हणजे असा जातक मोक्षाकडे म्हणजे कसं जाता येईल असा प्रयत्नवादी असतो. आणि भूतकाळात काही गोष्टी अशा घडलेल्या असेल तर त्या पटकन तोडतो, म्हणजे असं त्याला हे करता येतात त्या, म्हणजे ते विसरून पुढे जाऊ जाऊ शकतो असं. कारण ह्याच्या जीवनात मोठमोठ्या उलथापालथी होत असतात. पूर्वाषाढा नक्षत्रातील केतू असे जातक म्हणजे आत्मविश्वासू, म्हणजे आत्मविश्वास त्यांच्यात चांगला असतो आणि पण भावनिक थकवा असतो त्यांच्यात. आणि त्यांना म्हणजे आध्यात्मिक पण असं आध्यात्मिकतेकडे जास्त त्यांचा कल असतो. उत्तराषाढा नक्षत्रातील केतू नेतृत्व देतो, अनेक जबाबदाऱ्या देतो, पण मान सन्मान गमावल्यावर म्हणजे मगच त्यांना खऱ्या ज्ञानाची म्हणजे खरं ज्ञान काय आहे ते कळतं. श्रवण नक्षत्रातील म्हणजे केतू संगीत, शिक्षण पण अतिशय संवेदनशील असतात. धनिष्ठा नक्षत्रातील केतू हे पण संगीतात म्हणजे त्यांना रुची असते, तांत्रिक कौशल्य पण चांगली असते, म्हणजे त्यांच्याकडे चांगलं असतं, पण त्यांची संपत्ती थोडी अस्थिर असते. शतभिषा नक्षत्रातील केतू म्हणजे उपचार हिलर, म्हणजे हिलर असतात, ज्योतिषी असतात, गूढशास्त्राचा अभ्यास करणारे असतात, पण थोडे अंतर्मुख असतात आणि एकाकी जीवन जगणारे असतात. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातील केतू म्हणजे जातक गूढ साधक असतात, तपस्वी असतात, संयमी पण असतात, पण त्यांना म्हणजे अनपेक्षित घटनांचा पण म्हणजे अनुभव येतो किंवा त्यांच्या जीवनात अनपेक्षित घटना पण घडू शकतात. उत्तरा भाद्रपदामध्ये केतू असेल तर म्हणजे असे जातक म्हणजे आत्मिक स्थैर्य असतं त्यांच्याकडं, ध्यानधारणा करणारे असतात आणि अशा सिद्धी पण त्यांना प्राप्त होतात. पण हे पण असे म्हणजे काय भौतिकतेपासून असे अलिप्त राहतात आणि एकाकी जीवन जगतात. रेवती नक्षत्रातील केतू करुणा देतो, दया, सेवाभाव आणि हा मोक्षाचा म्हणजे शेवटचा टप्पा आहे. आणि म्हणजे भौतिक जगाशी म्हणजे ते संबंध असं तोडतात. मैडम विशाखा नक्षत्र का क्या बोला आपने? विशाखा, एक मिनिट. हाँ। विशाखा, ये विशाखा मीन्स धर्म और भोग, इसमें ये हमेशा मीन्स संघर्षशील रहते हैं और बाद में मोक्ष को प्राप्ति करते हैं. ओके, थैंक यू थैंक यू। ओके, वेलकम. आता आपण म्हणजे राहू केतू म्हणजे अक्ष, आपण ऍक्सिस म्हणतो ना, त्याची फळे बघूया. म्हणजे हा राहू केतूचा अक्ष लग्न आणि सप्तम स्थान म्हणजे 1 आणि 7 असं असेल तर मग अशा जातकाचा स्वभाव थोडा कुढा असतो. आपले म्हणजे विचार सहसा ते व्यक्त करू शकत नाहीत आणि जग म्हणजे आपल्यावर सतत अन्याय करतात अशी त्यांचं म्हणजे विचारधारणा असते. आणि सहसा ते काम पटकन अंगावर घेत नाही, पण घेतलेच तर ते काम पूर्ण केल्या म्हणजे पूर्णच करतात असं. कामवासना अशा लोकांची अतृप्त राहिल्यामुळे त्यांना होणारे मनोविकार म्हणजे असतात. स्त्री म्हणजे असेल तर पुरुष विषयक आणि पुरुष असेल तर स्त्री विषयक सतत चिंता असते त्यांना. आणि अशा व्यक्तींचे म्हणजे जास्त कुणाशी पटत पण नाही. आणि राहू केतू अक्ष म्हणजे ऍक्सिस 2 आणि 8 असा असेल तर आर्थिक विवंचना कायमच असते अशा जातकाला. आणि
म्हणजे त्याला म्हणजे अर्थ प्राप्ती करता खूप परिश्रम करावे लागतात आणि अपघात पण त्याच्या आयुष्यात होऊ शकतात. कंपवात, वाचादोष, कांजण्या, गोवर, देवी किंवा रक्तदाब असे मनोविकार होऊ शकतात. आणि ह्या म्हणजे हे राहू आणि केतू ह्याच्यामध्ये जर अन्य सगळे म्हणजे ग्रह बरोबर एक्झॅक्ट ह्याच ऍक्सिस मध्ये आले तर अशा जातकाला वेड पण लागण्याची शक्यता असते आणि लैंगिक बाबतीत म्हणजे असंतोष असतो आणि त्याच्या कल्पना पण अशा थोड्या विकृतच असतात. असं राहू केतू अक्ष 3 आणि 9 असा म्हणजे. मॅडम एक विचारू का जरा? हा, बोला बोला. नाही म्हणजे राहू पहिल्यांदा सांगते ना, राहू प्रथम स्थानात, राहू द्वितीय स्थानात आणि हा. केतू हो सप्तम अष्टम हो असं ना? हो हो हो. होय. ओके. हा. आता राहू केतू अक्ष तृतीय झाला का नाही ना? तृतीय चाललाय ना आपला का झाला? नाही, तृतीय चाललाय म्हणजे नाही, 3-9. नाही झालं हा, द्वितीय. 3-9 चाललाय. तर मग अशा वेळेस म्हणजे असं स्वतःच्याच भावंडांचा म्हणजे मत्सर करणारा असतो किंवा भावंड त्याचा मत्सर करतात आणि हा थोडा म्हणजे ह्याच्यावर असा हा स्वार्थी आहे असा पण आरोप येतो. पण असा जातक अत्यंत कार्यक्षम पण असतो, शिस्तबद्ध वागणूक असते त्याची. आणि म्हणजे प्रवास करायची त्याला आवड पण असते, पण वाहने तो खूप असा वेगाने म्हणजे हे करतो, ड्राईव्ह करतो, तर ते त्यांनी म्हणजे टाळायला हवं. तर नाही तर मग त्याचा अपघात होऊन अस्थिभंग होण्याचा म्हणजे फ्रॅक्चर होण्याचा संभव असतो. आणि असं कोणी असं हसत हसत पण जर टीका केली तर त्याला टीकामुळेच सहन होत नाही आणि अशा जातकाचा आकस्मिक मृत्यू पण होण्याची शक्यता असते. त्याला अर्धांगवात म्हणजे रक्तदाब असे पण विकार होण्याची शक्यता असते. राहू केतू म्हणजे ऍक्सिस 4-10 असं असेल तर अशा जातकाला कफ विकार होतात, दमा किंवा असं अ, आपण म्हणतो ना आईच्या घराकडे म्हणजे मातृ घराण्याकडे कडून जर काही अनुवंशिक आजार असतील तर ते पण होऊ शकतात. आणि असा जातक थोडासा चिडचिडा, विक्षिप्त स्वभावाचा असतो आणि त्याला एखादी संधी मिळाली असेल तर ती म्हणजे गमावल्यामुळे तो असा निराशावादी झालेला असतो. भूतबाधा किंवा करणी त्याच्यावर विष प्रयोग पण होण्याची म्हणजे शक्यता असू शकते. आणि असे जातक म्हणजे व्यसनाकडे पण वळतात आणि त्यांची नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असेल तर आकस्मिकपणे घसरण होते. त्यामुळं ते म्हणजे असं हे सहन न होऊन असे जातक आत्महत्या पण म्हणजे करण्याची शक्यता असते. दीर्घकालीन पण आजार त्यांना होऊ शकतात. राहू केतू अक्ष 5-11 म्हणजे पंचम आणि एकादश असं असेल तर व्यक्ती थोड्या उतावळ्या असतात, संतापी पण असतात आणि हलगर्जी असतात, त्यामुळे त्यांना पस्तावण्याची पाळी येते. स्वतःच्या आरोग्याबद्दल सतत काळजी करत असतात. स्वभाव थोडासा चिकित्सक आणि कटकट करणारा असतो. संतती सौख्य पण कमी मिळते. रक्तदाब, अल्सर, अपचन, अतिसार, वायुविकार असं होण्याची शक्यता असते. आणि स्त्रिया असतील तर त्यांच्या बाबतीत गर्भपात होण्याची शक्यता असते. आता हा राहू केतू अक्ष 6 आणि 12 अशा स्थानी असेल तर जातक आरोग्य संपन्न, उत्साही, चपळ असतात. पण वाम मार्गाने किंवा लाच खाऊन पैसे गोळा करतात, त्यामुळे त्यांना पुढे त्रास होतो आणि क्वचित बंधनयोग पण येऊ शकतो. आणि किडनीचे आजार, नेत्ररोग, कर्णपिडा, अर्धशिशी असे म्हणजे आजार पण त्यांना होऊ शकतात. आणि अशा जातकांना शत्रूशी पण सतत झगडावे लागते. स्वभाव थोडा खर्चिक असतो. आणि इथे पण राहू केतूमध्ये जर म्हणजे इतर बाकीचे सगळे ग्रह आले तर अशा जातकाला म्हणजे स्किन डिसीजेस होतात, एक्झिमा, लेप्रसी असे पण आजार होऊ शकतात. आणि त्याच्यावर म्हणजे विष प्रयोगामुळे त्याला मृत्यू ओढवण्याची म्हणजे जास्त शक्यता असते.
झालंय ना. आता समजा केतूची महादशा सुरू झाली म्हणजे ही 7 वर्षाची असते. आणि मग केतू महादशेतील आपण प्रत्येक भावानुसार पण फळ बघूया. म्हणजे केतूची महादशाच सुरू आहे आणि केतू म्हणजे लग्नातच आहे म्हणजे प्रथम स्थानात. तर असे जातक कसे असतात, तर हे असे मनाने थोडे गोंधळलेले असतात. त्यांच्यात आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि त्यांच्या आयुष्यात अचानक बदल म्हणजे घडून येतात. त्यामुळे ते असं वैरागी वृत्ती त्यांची वाढते. अशा जातकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि म्हणजे थोडं अध्यात्म करायला हवं. धन भावात म्हणजे दुसऱ्या स्थानात जर केतू आला आणि केतूची महादशा चालू आहे, तर अशा जातकांचं काय होतं, म्हणजे कुटुंबियांशी थोडा ताणतणाव म्हणजे वाढतो आणि त्याची वाणी पण अशी कटू होते थोडीशी. आर्थिक गोंधळ तर असतातच. आणि गुप्त म्हणजे मार्गाने पैसा मात्र त्यांच्याकडे येतो. मंत्र जप असं तांत्रिक कार्य करत असतील तर त्यात मात्र प्रगती होते. पराक्रम भावात जर म्हणजे केतू आला तर असं जातकाचे साहस वाढते. पण भावंडांशी तो थोडस म्हणजे डिस्प्यूट होतं. लेखन, तंत्रज्ञान किंवा गूढ विद्येत मात्र अशा जातकाला यश मिळतं. सुख भावात म्हणजे चतुर्थ भावात जर केतू आला तर म्हणजे असे जातक स्थलांतर करू शकतात. आणि मातेच्या संबंधात मात्र त्यांचे तणाव आधी असतातच आणि हा अशा वेळेस अजून वाढतात. पण म्हणजे ध्यान योगात मात्र ध्यान किंवा योग असं करत असेल तर तिथे त्याच्यात मात्र त्यांची चांगली प्रगती होते. पंचम भावात जर केतू असेल तर अशा जातकाला आपल्या संतानाच्या आरोग्याची चिंता म्हणजे लागून राहते. आणि असं प्रेम संबंधात असेल तर ते म्हणजे प्रेम संबंध तुटतात त्यांचे. पण असे जातक तत्वज्ञानी आणि गूढ विषयात मात्र चांगली प्रगती करतात. शत्रू किंवा ऋण भावात म्हणजे षष्टम स्थानात असेल तर असे जातक शत्रूंवर विजय मिळवतात. आणि जर ते समजा आजारी असेल तर आजारातून हळूहळू असं सुधारणा होते. आणि कर्मशील पण असतात असे जातक. सप्तम भावात जर केतू असेल म्हणजे गोचरीचा इन द सेन्स म्हणजे केतूची महादशा चालली तर वैवाहिक जीवनात थोडं म्हणजे अप्स अँड डाऊन किंवा डिस्प्यूट होतं आणि जोडीदाराच्या मनात भ्रम निर्माण होतो. आणि अशा जातकाचं जे वैरागी वृत्ती वाढते आणि त्याला एकांतात राहायला आवडतं. अष्टम स्थानात जर केतू असेल तर अशा अचानक गोष्टी घडतात आणि असे जातक गुप्त गोष्टींचा शोध घेण्याकडे त्यांचा कल असतो. म्हणजे मोक्षाकडे पण म्हणजे जाण्यासाठी प्रयत्न करतात. ध्यानधारणा पण करतात. आध्यात्मिक प्रगती पण अशा जातकांची चांगली होते. पण त्यांनी थोडं आरोग्याची पण काळजी घ्यावी आणि अशा वेळेस अपघात पण होण्याची शक्यता असते, तर त्याची पण काळजी घ्यावी. भाग्यभावात म्हणजे धर्मस्थानात जर केतू असेल तर असे जातक म्हणजे धार्मिक असतात, तत्वज्ञानी असतात आणि असं आपण म्हणतो ना असं गुरुशी कनेक्टेड असतात. पण यांच्या भाग्यात मात्र अप्स अँड डाऊन येऊ शकतात. जर ते प्रवास करत असतील किंवा काही यात्रा करत असतील तर तिथे पण अडथळे येऊ शकतात. कर्मभावात म्हणजे दशम स्थानात जर केतू असेल तर करिअरमध्ये मोठे बदल घडून येतात. आणि म्हणजे केतूच्या परिस्थितीनुसार आहे. म्हणजे त्यांना ज्या पदावर ते आहेत तर त्याचा त्याग पण करावा लागतो कधी कधी. पण असे जातक म्हणजे गूढ कार्य चांगले करतात. तांत्रिक म्हणजे क्षेत्रात पण त्यांना यश मिळतं. संशोधन कार्य करत असतील तर त्याच्यात पण यश मिळतं. लाभभावात म्हणजे 11व्या स्थानी केतू असेल तर लाभ मिळतात पण विलंबाने आणि गुप्त मार्गाने. आणि अशा जातकांची त्यांना जर कोणी मित्र असतील तर ते मित्र अशा जातकांची फसवणूक पण करू शकतात. आणि सामाजिक संबंध असतील तर ते तुटतात. पण म्हणजे आत्मिक लाभ मात्र चांगले होतात. व्यय भावात म्हणजे 12व्या भावात केतू असेल तर अशा जातकाचा परदेश प्रवास होतो. म्हणजे ते परदेश गमन करू शकतात. ध्यान धारणा चांगल्या पद्धतीने करतात. पण अशा जातकांना म्हणजे मानसिक ताणतणाव खूप येतात
आणि त्यामुळे त्यांना झोपेचा पण त्रास होतो आणि त्यांचं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं. आता केतू महादशा आणि म्हणजे प्रत्येक राशीप्रमाणे मेष रास असेल तर उतावळेपणा, आत्मगोंधळ, पण आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिकतेकडे झुकाव किंवा कल असतो अशा जातकाचा. वृषभ रास असेल तर म्हणजे आर्थिक भ्रम असतात, वैभवाचा त्याग करायला लागतो आणि गूढ मार्गाकडे असे जातात म्हणजे वळतात. मिथुन रास असेल तर मानसिक कन्फ्युजन म्हणजे गोंधळ असतं, पण लेखन आणि ज्योतिष, तंत्रज्ञान याच्यात मात्र यश मिळतं. कर्क रास असेल तर भावनिक अस्थिरता खूप असते. म्हणजे आई म्हणजे मातृदोष असं म्हटले, म्हणजे आईच्या संबंधात पण कटुता येते, पण ध्यानात मात्र अशा लोकांना यश मिळतं. सिंह रास असेल तर म्हणजे जातक अहंकारी असेल तर इथे अहंकार म्हणजे त्याचा कमी होतो आणि त्याला आत्मबोध होतो. म्हणजे आणि जर सत्तेवर असेल तर म्हणजे सत्ता पण त्याच्या हातातनं निघून जाते. कन्या राशीत जर असेल तर विश्लेषण शक्ती वाढते, पण त्याला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि गुप्त शास्त्रात तो प्रगती करू शकतो. तूळ राशीत असेल तर म्हणजे असं थोडा विवाहात म्हणजे वैवाहिक जीवनात ताणतणाव किंवा भागीदारीत व्यवसाय करत असेल तर तिथे पण थोडे ताणतणाव येतात, पण मोक्ष मार्गावर मात्र त्याची चांगली प्रगती होते. वृश्चिक राशीत जर केतू असेल तर म्हणजे असं त्याला अंतर्ज्ञान शक्ती त्याची खूप वाढते. गूढ ज्ञान पण म्हणजे चांगलं मिळतं, पण असं भावनिक ताणतणाव जास्त येतात. धनुराशीत असेल तर धर्म, योग असं चांगलं असतं, पण असं अंधश्रद्धाळू म्हणजे जातक जास्त अंधश्रद्धाळू होतो. मकर राशीत जर केतू असेल तर कार्यक्षेत्रात बदल होतात आणि ते जसे कर्म करतात तशा कर्माचं त्यांना फळ मिळतं आणि वृत्ती थोडीशी वैरागी होते. कुंभ राशीत जर केतू असेल तर मित्र आणि समाजापासून ते थोडे दूर जातात आणि ध्यान मार्गावर प्रवास करतात, म्हणजे ध्यानधारणा करण्यात त्यांचा इंटरेस्ट जास्त वाढतो. मीन राशीत जर केतू असेल तर इथे पूर्ण आत्मसमर्पण आहे, ध्यान पण चांगलं लागतं आणि ह्या लोकांना मोक्षाची अनुभूती पण लवकर म्हणजे मिळते. आता म्हणजे केतूच महादशा आणि या महादशेत म्हणजे इतर ग्रहांची अंतर्दशा असं आपण थोडस बघूया पटपट. म्हणजे केतूमध्ये जर केतूचीच अंतर्दशा असेल तर जातक म्हणजे असं पूर्ण वैरागी होतो, म्हणजे ध्यान धारणा असं म्हणजे चांगल्या पद्धतीने करतो, त्याला शांती पण लाभते. आणि केतूमध्ये सूर्य म्हणजे सूर्याची अंतर्दशा असेल तर अधिकारात कमी येते, वडिलांशी अशा जातकाचे मतभेद होतात, पण त्याला आत्मजागृती होते. के- केतूत चंद्राची जर म्हणजे अंतर्दशा असेल तर अशा जातकाची मानसिक म्हणजे चंचलता वाढते आणि तो थोडा अस्थिर बनतो, पण त्याला अंतर्ज्ञान शक्ती मात्र त्याची चांगली असते अशा वेळेस. केतूमध्ये मंगळाची जर अंतर्दशा असेल तर असा जातक रागीट असतो, अपघात होण्याची शक्यता असते, रक्तदोष असू शकतात, पण शत्रूंवर मात्र विजय मिळवतात. केतूमध्ये बुध अंतर्दशा असेल तर संवादात म्हणजे कम्युनिकेशन मध्ये थोडस म्हणजे कन्फ्युजन असतं त्यांना, पण तर्कशक्ती मात्र चांगली असते. केतूमध्ये गुरुची अंतर्दशा असेल तर धर्म, मोक्ष, साधना याच्यात जातकाला म्हणजे जास्त जातक प्रगती करत असतो. केतूमध्ये शुक्राची जर अंतर्दशा असेल तर म्हणजे त्याचे प्रेमसंबंध अशा वेळेस तुटतात आणि तो खूप विलासी असतो ना, तर त्या गोष्टींबद्दल त्याला असं वैराग्याची भावना निर्माण होते. इथे पण मी ते नंतर तुम्हाला सांगतेच यांनी म्हणजे अशा वेळेस काय काय करायला हवं.
म्हणजे मंत्र, केतूचे मंत्र जप करायचे, ते लोखंडाचं दान किंवा घोंगडीचं दान करायचं. फारच म्हणजे असं अशुभ फळ मिळत असतील तर. मैडम केतु शनि रह गया। केतु शनी रह गया। हाँ। एक केतु शनी, बोला ना, कर्म फल मीन्स कर्म फलांची तीव्र अनुभूति, अकेलेपन महसूस होता है, और वो जो कर्म करता है ना, उसका फल मीन्स ऐसा तुरंत मिलता है उसको। ओके। आता आपण म्हणजे केतूच्या गोचरीचे फळ बघूया. हं? गोचरीचे फळ नाही झालं ना. हा. तर हे केतूच्या गोचरीचे म्हणजे सामान्य परिणाम काय आहे, तर जातक असा थोडा, त्याला भ्रम, गोंधळ, त्याची वृत्ती संशयिक होते, मानसिक अस्थिरता म्हणजे त्याला असं जाणवते. पण आध्यात्मिक कल मात्र त्याचा चांगला असतो. आणि अपघात होऊ शकतात, गुप्त शत्रू वाढतात, वैवाहिक जीवन पण थोडस विस्कळीत होतं. पण जर चांगल्या म्हणजे योग्य भावात जर केतू असेल तर असा जातक मोक्ष मार्गाकडे वळतो, तत्वज्ञानी असतो, साधना, ध्यानधारणा असं म्हणजे त्याच्यात त्याची चांगली प्रगती होते. आता समजा केतूचा परिणाम आपण बघू. गोचरीने केतू मेष राशीत जर आला तर व्यक्तिमत्वात गोंधळ, आत्मविश्वास कमी होतो, आणि म्हणजे अचानक असं बदल होतात त्याच्या आयुष्यात. परंतु अशा जातकाची आध्यात्मिक मार्गावर प्रगती चांगली होते, आणि त्याला थोडं डोकेदुखी होऊ शकते, किंवा शरीरातील रक्तदोष वाढतात. वृषभ राशीत जर गोचरीचा केतू आला तर म्हणजे धनसंपत्तीच्या बाबतीत आणि कुटुंबात ताणतणावाचे वातावरण निर्माण होते, आणि पैशाबद्दल पण त्याला थोडी चिंता लागून राहते. आणि जर त्यांनी काही गुंतवणूक केली असेल तर त्याच्यात पण त्याचे नुकसान होते. आणि अशा जातकाने म्हणजे त्याची वाणी थोडी कठोर होते ना, तर वाणीवर संयम ठेवायला हवा. आणि जप, ध्यान, साधना असं केलं तर त्यामुळे त्याला लाभ होतात. मिथुन राशीत जर केतू आला गोचरीचा तर म्हणजे मित्र किंवा त्याचे सहकारी असेल तर त्यांच्याशी म्हणजे त्याचं उगाचच गैरसमज होतात त्याच्या बाबतीत. मानसिक गोंधळ होतो, त्याच्या मनात असे नकारात्मक विचार येतात. लेखन, तंत्रज्ञान आणि ध्यानात मात्र असे जातक प्रगती करतात. आणि प्रवास करत असेल तर प्रवासात अडथळे येतात. कर्क राशीत केतू म्हणजे गोचरीचा केतू असेल तर म्हणजे अशा जातकाला म्हणजे आपल्या आईची म्हणजे काळजी पण लागून राहते, आणि आईच्या म्हणजे जे आईशी संबंध असतात त्याच्यात पण थोडेसे ताणतणाव निर्माण होतात. आणि घरात पण त्याला म्हणजे मानसिक तणाव असतातच. पण अशा जातकाने जर ध्यान, योग असं केलं तर मग म्हणजे त्याला शांती लाभू शकते. आणि अशा जातकाला म्हणजे नोकरीत असेल तर असे बदलीचे योग पण येतात, किंवा घर बदल पण करायला लागतं. सिंह राशीत केतू असेल गोचरीचा तर म्हणजे त्याच्या म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भवतो, आणि वडिलांशी पण अशा जातकाचं डिस्प्यूट किंवा मतभेद होऊ शकतात. पण असे असे जातात म्हणजे त्यांना असे काय म्हणतात, चांगले आध्यात्मिक गुरु पण अशा वेळेस मिळतात. आणि राजकीय क्षेत्रात असेल तर तिथे पण अनपेक्षितपणे असे म्हणजे अनपेक्षित बदल घडून येतात. कन्या राशीत जर गोचरीचा केतू असेल तर म्हणजे त्या अशा जातकाला आरोग्याचे त्रास असतात, आणि जास्त करून पोटाचे त्रास असतात. पण असे लोक म्हणजे विश्लेषण शक्ती त्यांची वाढते, पण खूप अतिशय विचार करतात, तर तसं नाही करायचं. त्यांनी ते अतिविचार टाळायला हवे.
आणि गुप्त कामात यश असतं, रिसर्च करत असतील किंवा ऑपरेट मध्ये असतील तर तिथे पण त्यांना यश प्राप्त होतं. तूळ राशीत जर म्हणजे गोचरीचा केतू असेल तर आपल्या जोडीदाराशी अशा वेळेस म्हणजे मतभेद होतात. आणि किंवा म्हणजे भागीदारीत व्यवसाय करत असेल तर तिथे पण अशी ताणतणावाची परिस्थिती येते. असे जातक म्हणजे ध्यानधारणा करणारे असतात किंवा ध्यान मार्गावर म्हणजे त्यांचा कल असतो असा. अ, वैवाहिक जीवनात तर मी सांगितलंच ताणतणाव येतात, पण आध्यात्मिक प्रगती मात्र चांगली करू शकतात. वृश्चिक राशीत जर म्हणजे गोचरीचा केतू असेल तर गुप्त ज्ञान, तंत्र मंत्र साधना यशस्वी होते. पण असे नुकसान पण म्हणजे त्याला नुकसानीचे भय पण वाटते किंवा नुकसान होऊ पण शकते. आणि ध्यानधारणा करत असेल तर म्हणजे असं त्या ध्यानाची ताकद पण वाढते आणि त्याची वैरागी वृत्ती पण अशा वेळेस वाढते. पण भावनांवर अशा जातकांनी नियंत्रण ठेवायला हवंय. धनुराशीत जर म्हणजे केतूचे गोचर असेल तर असा जातक म्हणजे म्हणजे धर्माने वागणारा असतो, तत्वज्ञानी असतो, असं म्हणजे योग करणारा असतो. पण म्हणजे थोडासा अंधश्रद्धा किंवा चुकीच्या मार्गाने पण जाऊ शकतो. आणि म्हणजे असे वाडवडील किंवा आपल्यापेक्षा मोठ्यांशी किंवा गुरूंशी त्याचे मतभेद पण होऊ शकतात. मकर राशीत केतूचे म्हणजे गोचर असेल तर करिअरमध्ये अचानक बदल होतात. नोकरी म्हणजे नोकरीत बदल करावा लागतो किंवा आहे त्या पदाचा पण त्याग करायला लागतो. आणि अशा जातकाला मानसिक थकवा येतो आणि झोपेचे पण त्रास असतात. कुंभ राशीत जर केतू असेल तर म्हणजे सामाजिक संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो, मित्रांकडनं फसवणूक होते. आणि पण असा जातक संशोधन करत असेल तर तिथे मात्र त्याला म्हणजे प्रगती होते त्याची. मीन राशीत केतूचं गोचर असेल तर म्हणजे कल्पनाशक्ती वाढते जातकाची. आणि ध्यान, साधना, योग ह्याच्यात पण उत्कृष्ट प्रकारे प्रगती होते. पण इथे पण ह्याला म्हणजे झोपेचं थोडासा त्रास होऊ शकतो आणि मानसिक शांतता म्हणजे त्याला हवी तेवढी मिळत नाही. तर केतूचे गोचर पण भावानुसार म्हणजे पहिल्या भावात जर गोचरीचा म्हणजे केतू आला तर अशा जातकाचे मन कसे गोंधळलेले असते, त्याला निर्णय क्षमता त्याची कमी झालेली असते, आत्मविश्वास पण कमी असतो आणि मानसिक बेचैनी म्हणजे वाढलेली असते, वैराग्याची भावना पण वाढते. पण मग अशा जातकांनी पण ध्यान योग साधना त्याच्यासाठी उत्तम आहे. दुसऱ्या भावात म्हणजे गोचरीचा जर केतू असेल तर असे जातक म्हणजे बोलण्यात थोडा म्हणजे काय कटू बोलणं असतं त्याचं. त्यामुळं कुटुंबात त्याच्याबद्दलचे गैरसमज वाढतात. त्याची धनसंपत्ती पण कमी होण्याची शक्यता असते. पण असे जातक गुप्त ज्ञान, तंत्र मंत्र आणि ज्योतिषात मात्र प्रगती करतात. पण ह्या लोकांनी त्यांचे म्हणजे आर्थिक निर्णय घेताना थोडासा विचार करून मगच घ्यावेत. तिसऱ्या भावात जर म्हणजे गोचरीचा केतू आला तर असे जातक आत्मविश्वास असतं त्यांना, धैर्यवान पण असतात आणि कामात पण जरा साहस वाढते. परंतु प्रवास करत असतील तर त्याच्यात थोडे अडथळे येऊ शकतात, भावंडांशी मतभेद होऊ शकतात आणि लेखन, संशोधन आणि तंत्रशास्त्र यासाठी मात्र हे गोचर चांगलं आहे. चौथ्या भावात जर गोचरीचा केतू असेल तर घरगुती ताणतणाव वाढतात, आईशी संबंध थोडे बिघडतात, घर बदल करण्याचे पण योग येतात, वाहनाविषयी पण काही समस्या निर्माण होतात आणि अशा जातकाचे मन नेहमी चिंताग्रस्त असते. पण ह्यांना मानसशास्त्र, योग आणि ध्यान या म्हणजे गोष्टींमध्ये
जास्त रस असतो. पाचव्या भावात म्हणजे जर गोचरीचा केतू असेल तर संतानांबद्दल म्हणजे आपल्या अपत्यांबद्दल जातकाला चिंता उत्पन्न होते. शिक्षण घेत असेल तर तिथे थोडा गोंधळ म्हणजे गोंधळलेला असतो असा जातक. आणि सट्टा किंवा स्पेक्युलेटिव्ह असं काही करत असेल तर त्या क्षेत्रात पण त्याला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. पण आध्यात्मिकतेकडे मात्र अशा जातकाचा कल वाढलेला असतो. सहाव्या भावात जर गोचरीचा केतू असेल तर असे जातक शत्रूंवर विजय मिळवतात. गुप्त कामात त्यांना यश मिळते, पण आरोग्याची मात्र त्यांना काळजी लागून राहिलेली असते. तर आरोग्य म्हणजे काय, जे त्वचेसंबंधी काही विकार होतात किंवा अपचनाचे विकार होतात आणि कोर्ट केस पण म्हणजे चालू असतील किंवा एखाद्या स्पर्धेत जातक असं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असेल तर त्याच्यात मात्र त्याला यश मिळतं. पण मन असं थोडं अस्वस्थ पण राहतं त्याचं. सातव्या भावात जर गोचरीचा केतू आला तर वैवाहिक जीवनात ताणतणाव होतातच. भागीदारीत पण थोडंसं डिस्प्यूट किंवा मतभेद होतात आणि जोडीदाराच्या आरोग्यावर पण असा विपरीत परिणाम होऊ शकतो. पण म्हणजे अध्यात्माकडे मात्र असा जातक म्हणजे त्याचा आध्यात्मिक कल मात्र वाढतो आणि गूढ संबंधांची शक्यता पण असते. आठव्या भावात जर म्हणजे केतू असेल गोचरीचा तर म्हणजे तत्वज्ञान गूढशास्त्रात असे जातक प्रगती करतात. यांच्या आयुष्यात अचानक बदल घडून येतात आणि असं मृत्यू जवळील अनुभव पण त्यांना येतात. आरोग्याचा त्रास जास्त करून म्हणजे पोट आणि त्वचा आणि किडनी संबंधी आजार होऊ शकतात. नवव्या भावात गोचरीचा केतू जर आला तर असा जातक म्हणजे तत्वज्ञानाकडे आणि धर्माकडे त्याचा झुकाव म्हणजे कल असतो. पण गुरुशी किंवा आपल्या वडिलांशी मात्र त्याचे मतभेद होऊ शकतात. यात्रा करणारा असला म्हणजे काही प्रवास तर त्याच्यात पण अडथळे येतात आणि भाग्य अनिश्चिती असते. पण साधना किंवा योग असं करत असेल तर त्याच्यासाठी मात्र म्हणजे श्रेष्ठ आहे हा काळ. दहाव्या भावात जर गोचरीचा केतू असेल तर अशा जातकाच्या करिअरमध्ये गोंधळ असतो. नोकरीत म्हणजे त्याला बदल करावे लागतात. वरिष्ठांशी म्हणजे आपल्या बॉसशी त्याचे मतभेद होतात. पण असा जातक म्हणजे संशोधन कार्यात असेल किंवा आध्यात्मिक असं काही कार्य करत असेल तर त्याच्यात मात्र त्याला यश मिळतं. अकराव्या भावात गोचरीचा केतू असेल तर म्हणजे असं मित्रांपासून असे थोडे अंतर ठेवून असतात असे जातक आणि यांना आर्थिक फायदे पण होतात पण ते अनपेक्षित मार्गाने होतात. आणि म्हणजे काय अशी थोडी वृत्ती पण त्यांची अशी वैरागी होते. बाराव्या भावात जर गोचरीचा केतू असेल तर असे जातक म्हणजे विदेश प्रवास किंवा परदेश प्रवास करतात. म्हणजे एकांतात राहायला त्यांना म्हणजे आवडतं. ध्यानधारणा करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. पण हे म्हणजे मानसिक ताणतणाव जास्त घेतात त्यामुळे त्यांना झोपेचा त्रास होऊ शकतो आणि असं काय खर्च पण वाढतात. पण म्हणजे आध्यात्मिक साधना मात्र करत असतील तर त्याच्यात त्यांना यश मिळतं. तर म्हणजे नक्षत्र गोचर आपण बघूया. गोचरीने म्हणजे ज्या नक्षत्रात केतू भ्रमण करीत असेल त्या नक्षत्रापासून आपले जन्म नक्षत्र असं ती जी संख्या येईल ना ती मोजायचं. म्हणजे आता समजा आपले म्हणजे गोचरीचा केतू भ्रमण करतो आणि तिथपासून जर आपलं नक्षत्र म्हणजे पहिलं किंवा दुसरं आलं तर हे नक्षत्र कुठे पडतात, डोक्यावर पडतात. तर त्याचा परिणाम काय, तर आरोग्यात शिथिलता आणि मानसिक त्रास जास्त होतात जातकाला. 3, 4, 5, 6, 7 हे नक्षत्र तोंडात पडतात तर अशा जातकाला आर्थिक लाभ चांगले म्हणजे होतात आणि व्यवसाय करत असेल तर व्यवसायात त्याची प्रगती होते. 8, 9, 10 हे नक्षत्र डोक्यावर पडतात अशा जातकाला मान सन्मान मिळतो, यश, प्रतिष्ठा, प्रगती
आणि तो विजयी पण होतो. 11, 12, 13, 14 हे नक्षत्र हातात पडतात किंवा हातावर, तर अशा जातकाला यश मिळते, सामाजिक म्हणजे सन्मान मिळतो, अनेक प्रकारचे लाभ होतात, व्यावसायिक प्रगती चांगली होते आणि असा जातक निरोगी पण असतो आणि त्याला चांगली सुख शांती लाभते. 15, 16, 17, 18, 19 ही नक्षत्र पायावर पडतात, तर अशा जातकाची भ्रमंती जास्त होते, म्हणजे तो प्रवास करतो आणि थोडा म्हणजे अस्थिर पण असतो आणि त्याला मानसिक अशांती पण असते. 19, 20, 21, 22, 23 ही नक्षत्र हृदयावर पडतात, तर मग अशा वेळेस काय होतं, म्हणजे आपले आप्तेष्ट म्हणजे नातलग किंवा मित्र यांच्याशी अशा जातकाचा वादविवाद होतो, त्यांच्याशी मतभेद पण होतात. 24, 25, 26, 27 हे नक्षत्र कुशीत पडतात, तर अशा वेळेस जातकाला आपल्याला काही रोग होईल का काय अशी रोगाची म्हणजे भय वाढते, चिंता वाढते, शारीरिक त्रास वाढतात आणि त्याला मान मानसिक अशांती म्हणजे मिळते, मानसिक अशांत असतो तो. आता आपण वेगवेगळ्या म्हणजे हे केतूच्या इतर ग्रहांशी युतीचे थोडक्यात पटपट परिणाम बघूया. सूर्य केतू युती असेल तर जातकाचा अहंकार नष्ट होतो, त्याला आत्मसाक्षात्काराची ओढ लागून राहते, वडिलांशी मतभेद होतात, सरकारी कामात त्याच्या अडथळे येतात, पण म्हणजे साधना, तपश्चर्या किंवा आत्मज्ञानासाठी शुभ आहे. चंद्रकेतू युती असेल तर मानसिक चंचलता वाढते, असं भ्रमिष्ट अवस्था असते किंवा मन पण अस्वस्थ असतं आणि अशा जातकाचं म्हणजे त्याचं ध्यान म्हणजे ध्यान किंवा मोक्षाकडे त्याचा कल असतो. आईशी मात्र थोडस अंतर ठेवून असतो तो आणि किंवा तिच्या आरोग्याबद्दल त्याला चिंता असते. मंगळ केतूची युती असेल तर जातकाचा स्वभाव उग्र असतो, जातक म्हणजे असा उतावळेपणा करतो, अपघातांची शक्यता पण जास्ती असते, जातक धाडसी असतो, साहसी असतो, पण विवेकाचा अभाव असतो आणि तंत्र मंत्र असं किंवा गुप्त कामं करण्याकडे त्याचा कल असतो, संशोधनात त्याला यश मिळतं, अं, शत्रूचा मात्र नाश करणारा योग आहे हा. बुध केतूची युती असेल तर म्हणजे बुद्धी असं तीव्र असते, पण थोडं कन्फ्यूज असतात, गूढ तांत्रिक किंवा ज्योतिषीय विषयात पण त्यांना म्हणजे इंटरेस्ट असतो आणि ते म्हणजे तसे कार्य पण करतात. संवादात मात्र गोंधळ गैरसमज असतो. गुरु केतू युती असेल तर धर्म, तत्वज्ञान किंवा वेद ज्ञानात चांगली प्रगती करतात आणि अशा जातकांना आध्यात्मिक गुरु पण चांगले मिळतात, पण भौतिक जीवनात मात्र अस्थिरता असते. शुक्र केतू युती असेल तर प्रेम संबंधात असंतोष असतो, वैरागी वृत्ती असते, भौतिक सुखांचा म्हणजे त्याग करायला लावतो, पण म्हणजे एखाद्या कलेत मात्र त्याला चांगली प्रगती मिळते आणि असं गूढ आकर्षणाची पण त्याला आवड असते. शनी केतू युती असेल तर म्हणजे इथे कर्मफळांची तीव्र अनुभूती येते, म्हणजे असे जातक कसे असे एकांत प्रिय असतात आणि असं विलगता म्हणजे वेगळे होण्याकडे त्यांचा कल असतो, जीवनात संघर्ष पण असतो, पण त्यांना आत्मबोध पण होतो आणि जबाबदारीची भावना पण त्यांची वाढलेली असते. पण केतू समजा एकटाच आहे तरी पण तिथे पण फळ दिले, जर एकटा केतू असेल तर म्हणजे अशा जातकाला म्हणजे त्याची अंतर्ज्ञान शक्ती चांगली असते, पण एकटेपणाची त्याला नेहमी जाणीव होते, गूढ शक्ती असते, तांत्रिक विद्या म्हणजे त्याला चांगलं येते, योग साधना करणारा असतो, पण लोकांपासून असा तुटक तुटक म्हणजे अलिप्त राहणारा असतो.
एक मिनिट. आता केतूची उपासना आपण बघूया. तर मी मगाशी तुम्हाला हा मंत्र सांगितला की नाही, कोण जाणे, परत जाऊ दे, परत सांगते. म्हणजे हा आपला नवग्रहाला हा मंत्र पण म्हटला किंवा ऐकला तरी चालेल. म्हणजे पलाश पुष्प संकाशम तारका ग्रह मस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्यहम. आणि मग नंतर आपला छोटासा मंत्र ओम केम केतवे नमः, हा तर सोपा आहे, हा म्हणू शकता. किंवा ओम ह्रीम केतवे नमः हा म्हणायचा. मग केतूचं यंत्र म्हणजे जवळ ठेवायचं. आणि केतूचा रत्न कुठला आहे तर लसण्या, किंवा त्याला उपरत्न त्यांनी टायगर आय पण म्हटलं आहे. म्हणजे त्यात ते अंगठीत घालायचं किंवा जवळ ठेवायचं. आणि मग बाकीचे अजून तोडगे आहेत तर काय, गणेशाचे पूजन करावे, किंवा 11 संकष्टी चतुर्थी व्रत पण केलं तर चालतं. कुत्र्याला पोळी किंवा भाकरी द्यायची. आणि कोणत्याही मंदिरात म्हणजे काळं ते काय कांबळ कंबळ काय घोंगडी ती दान करायची. आणि ओम गम गणपते नमा हा पण मंत्र रोज 108 वेळा म्हटलं तरी पण चालेल. आणि आंघोळीच्या पाण्यात कुशा किंवा दर्भ असं टाकून पण स्नान केलं तरी पण चांगलं आहे. मग आता ह्याच्या म्हणजे लसण्या हा हे जे रत्न आहे ना, त्याच्या संदर्भात पटकन मी सांगते. लसण्या हे केतूचे रत्न आहे. आणि याला कॅट्साय किंवा वैडूर्य असं पण म्हणतात. याचा रंग कसा आहे तर थोडा पांढरा किंवा पिवळसर पांढरा असा असतो. आणि त्याच्या पृष्ठभागावर असं दोऱ्यासारखी एक बारीक अशी लाईन असते. आणि ती अशी आपल्याला हलते असं वाटते म्हणजे. आणि याचे रासायनिक तत्व काय आहे तर बेरिलियम आहे, अल्युमिनेट आहे, फेरस ऑक्साईड, हे म्हणजे त्याचे रासायनिक हे आहेत तत्वे. आणि हे कुठं मिळतं तर सिलोनमध्ये मिळतं, ब्राझील, चीन, किंवा आपल्या भारतात त्रिवेंद्रमला पण सापडतं. म्हणजे अशी दैवी शक्ती आणि फायदे काय आहेत याचे तर या रत्नात मानवी जीवनावर म्हणजे असं सुपरिणाम करण्याची दैवी शक्ती आहे. हे रत्न धारण केल्याने संतती सुख मिळून कुटुंबात सौख्य नांदते, लक्ष्मी स्थिर राहते, भूत प्रेताची भीती किंवा बाधा राहत नाही. म्हणजे माणसातील शौर्य जागृत होतो आणि शत्रूंचा पराजय होतो. आणि हे रत्न म्हणजे संपत्ती देणारे पण आहेत. औषधी गुणधर्म कुठले आहेत तर ॲलर्जी, दमा, पित्तविकार, कावीळ, नेत्रविकार, मधुमेह, वंध्यत्व, गर्भाशयाचे विकार, मूळव्याध, या म्हणजे सर्वांवर हे रत्न उपयोगी पडते. आता वजन म्हणजे साधारण किती तर ते म्हणजे साधारण 4 कॅरेट पर्यंत वजनाचे असावे. आणि मग त्याची अंगठी कशात करायची तर पंचधातूत केली तर चांगलं, किंवा सोन्याच्या ह्याच्यात पण केलं तर त्यांचं म्हणणं चांगलं आहे. आणि ही कधी आपण घालायची तर मंगळवारी किंवा शनिवारी सूर्योदयापासून 1 तासाच्या आत प्राण प्रतिष्ठा करून आणि ओम केम केतवे हा मंत्र म्हणून घालायची. ते त्याचं पर्याय रत्न मी टायगर आहे, पण पर्याय रत्नाची गरजच नाही, तसं हे रत्न काही फारसं महाग पण नसतं. मग हे कोणी कोणी वापरायला हवं तर मेष, सिंह, धनु, मीन या लग्नाच्या लोकांनी वापरलं तर चालेल. ज्यांच्या केंद्रस्थानी केतू आहे अशा लोकांनी वापरलं तर चालेल. म्हणजे केतूची महादशा अंतर्दशा असतील तेव्हा पण वापरलं तरी चालेल. कुंडलीत केतू अनिष्ट आहे किंवा असं दुर्बल आहे अशांनी पण वापरलं तर चालेल. कोणाकोणाला असं असं वाटतं की आपल्याला भूतबाधा झाली आहे, किंवा असं काय म्हणतात प्रेतशाप योग असं असेल तर त्यांनी पण चालेल. आणि म्हणजे हा लसण्या जे लोक वापरतात त्यांनी मात्र रवीचे माणिक किंवा चंद्राचा मोती किंवा मंगळाचं पवळं हे मात्र नाही वापरायचं. आता मला फक्त 1 मिनिटात काय सांगायचंय
हे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे ना. हे कुत्र्याला अन्न देणं हे सगळ्यात म्हणजे प्रभावी आपला केतू चांगलं करण्यासाठी. रोजच जसं आपण गाईला देतो ना तसं कुत्र्याला पण द्यायचं. आणि त्याचा बीज मंत्र ओम श्राम श्रीम श्रोम सह केतवे नमः हा पण आहे. आणि केतूच्या संबंधित वस्तू कुठल्या कुठल्या घरात ठेवायच्या, तर सर्प प्रतिमा, त्रिशूळ घरात ठेवलं तर चांगलं असतो. म्हणजे सर्प दोष निघून जातात, राहू केतू दोष कमी होतो त्याने. आणि केतूला काय आवडत नाही, तर खोटं बोलणं, धूर्तपणा, असं नाही, म्हणजे असं नाही करायचं. मग त्यांनी आपला केतू असंतुलित होतो. आता 1 मिनिटात फक्त हे सांगते की म्हणजे केतूमुळे निर्माण होणारे वास्तुदोष. म्हणजे जर आपल्या घरात असं काय म्हणायचं, साऊथ वेस्टला टॉयलेट किंवा पाण्याची टाकी किंवा असं आपण कचरा कुंडी वगैरे ठेवतो किंवा त्या बाजूला जर त्या जागेला तडे गेलेले असेल तर वास्तुदोष निर्माण होतो. मग त्याचे परिणाम म्हणजे आपल्याला मानसिक अस्थिरता, असे नातेसंबंध तुटणे असे होऊ शकतात. आणि असं घरात कसं या दिशेला खूप धूळ किंवा अंधार कोठडी किंवा असे जाळे वगैरे असे पण नाही होऊ द्यायचे आपण नॉर्थ साऊथ म्हणजे काय साऊथ वेस्टला. आणि हे राहू केतूचे कसे दोघांच्यातला थोडासा डिफरन्स पण मला सापडलाय. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल पण मी पटकन सांगते. म्हणजे हे छायाग्रह तर दोघं आहेत नो डाऊट. आणि केतूकडे कसं जे डोकं नाही शरीर आहे. आणि आपल्या राहूकडे कसं डोकं आहे पण शरीर नाही. आणि असं राहू कसं म्हणजे असं भौतिक इच्छांचा कारक आहे ना, मायावी आहे. आणि केतू कसा आध्यात्मिक किंवा वैराग्यशील किंवा असं मुक्ती देणारा असा आहे. मॅडम, केतू मंगळ एकत्र असल्यास काय परिणाम होतो? नाही सांगितलं मी. आता केतू म्हणजे मंगळासारखंच आहे ना. आपण केतूला मंगळासारखंच म्हणतो ना. भावंडांच्या बाबतीत म्हणजे काही समस्या येऊ शकतात असं सांगता येईल ना असं. मंगळ म्हणजे भावंडांचा पण कारक आहे ना. आता ते कसं कुठल्या स्थानात त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला स्थान आणि भाव सांगितलं ना. तर तसं तुम्ही बघा ना. हं? मतभेद होऊ शकतो होऊ भावंडाचे. शकतात ना, होऊ शकतात, बरोबर आहे ना. पण केतू मंगळ अंगारक योग पण हो म्हणतात आहे मॅडम. ना. राहू मंगळासारखंच म्हणायचं. पण राहू मंगळ आपण जास्त हे करतो पण हा पण हम्म, तसंच होऊ शकतो ना. मग त्या हम्म. स्थानाप्रमाणे बघा, तुम्ही सप्तम स्थानात असेल तर काय मी तुम्हाला सांगितलंय, प्रथम नाही स्थानात असेल आणि तर हा केतू मंगळ जर एकत्र असतील तर गणपती उपासना जास्त आहे फलदायी आहे. हो ठरते. हो, वादच नाही. आणि ते ऋणमोचक स्तोत्र ते पण हा हा वाचायचं. हा हा, हम्म. म्हणजे आध्यात्मिक फळ हे आहे त्याचं आहे की ना. गणपती उपासना खूप फलदायी ठरते अशा होय वेळेला. होय होय होय. आता मी फक्त तुम्हाला केतू यंत्र वाजूनच गेले का नऊ, बापरे माझं लक्षच नव्हतं. आता थांबा, एवढंच दाखवते मग थांबूया. थांबा, दिसत की नाही. हा, हे बघा, हे 14, 9 आणि 16, 15, 13, 11, 10, 17 आणि 12. हे एकतर भोजपत्रावर करून तुम्ही जातकाला देऊ शकता किंवा असंच करून त्यांना म्हणजे प्रिंट काढून त्यांच्याकडे ठेवायला सांगायचं. तर सगळ्यात चांगलं म्हणजे केतूसाठी काय गणेश उपासना सगळ्यात चांगली. आणि सगळ्याच ग्रहांना अनुकूल करायला आपली महादेवाची उपासना तर सगळ्यात उत्तम आहे. ठीक आहे, थांबूया का आता?
मॅडम खूप छान झालं लेक्चर आणि खूप मेहनत घेताय तुम्ही. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. खरंच खूप छान झालं मॅडम लेक्चर. हो मॅडम, थँक्यू सो मच मॅडम. खूप छान झालं आजचं लेक्चर. थँक्यू मॅडम. खूप छान मॅडम. खूप 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 डिटेल धन्यवाद. मध्ये देता आणि खूप माहिती. छान थँक्यू सो झालं. मच. खूप छान. थँक्यू. मॅडम बोला. नमस्कार. बोला. म्हणजे नवग्रहांचं हे सुरू केल्यानंतर कुठेही न थांबता अथक आणि सलग असं तुम्ही ही माहिती आम्हाला दिली आणि एक मनाला शिस्त लावून की या पद्धतीने मला विद्यार्थ्यांपुढे ही माहिती द्यायची आहे, वर्गाला द्यायची आहे, त्याप्रमाणे तुम्ही ही माहिती चांगल्या पद्धतीने कलेक्शन केलं आणि 2 तास 1.5 तास तुम्ही सतत बोलत असता, कुठेही न थांबता, यातच तुमची तयारी दिसून येते आणि खूप चांगल्या पद्धतीने जी आम्हाला आतापर्यंत माहिती अशी असती तर फायदाच झाला असता आणि आताही होणार आहे. तर म्हणजे सरांनी आम्हाला सगळं कश माहिती दिलेलीच आहे, पण तुम्ही एकत्रित माहिती गोळा करून ही दिल्यामुळे ती आता एका ह्याच्यामध्ये राहू शकते. फक्त आम्ही लिहून घेतलेली नाहीये, पण तुमचे व्हिडिओ ह्याच्यावर पडलेले आहेत हो हो. युट्यूबवर. सो त्यामुळे आम्हाला टी समोर ठेवून नोट्स तयार करता येतील. हा मोठा फायदा आम्हाला तुम्ही करून देताय. तेव्हा या सगळ्यासाठी मॅडम आणि नवग्रह यांची सफर तुम्ही घडवून आणली आणि सगळ्या माहितीसह दिलीत, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणि थँक्यू माझे मॅडम. धन्यवाद नाही, सरांचेच. सरांनीच आपल्याला सगळ्यांचे तर सगळ्यांना आहेच घडवलं त्याच्यात आहे. वादच नाही. त्याप्रमाणे मी फक्त एक छोटासा प्रयत्न केलाय, बस, बाकी काही नाही. ठीक आहे. थँक्यू. मॅडम छान लेक्चर झालं. अरे छान मॅडम, फक्त धन्यवाद तुमचे आभार पुन्हा एकदा. मॅडम खूप खूप धन्यवाद. खूप खूप नमस्कार. आता सगळं थँक्यू हळून मॅडम. मॅडम. खूप सुंदर सांगितलं. धन्यवाद खूप छान. मॅडम. तुमच्या थँक्यू प्रयत्नांना, तुमच्या मॅडम. कष्टाला थँक्यू गुड मॅडम. नाईट खूप मॅडम. खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅडम. मॅडम. आणि मॅडम आता पुढचे अजून राहिलेत ना, हर्षल नेतचून हो, पण घेणार घेणारे आहात ना? घेणारे प्रयत्न करते. करते या. त्याचं कसं जास्त हे नाही, पण मला जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगेल. घेणार हो आहे. चालेल मॅडम. एका छान छान लेक्चर होतं मध्ये मॅडम. 2 ग्रह झाले थँक्यू. तरी सुद्धा चालतील ना, असं काही नाही. नाही का? थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. खूप छान थँक्यू झालं. मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम. धन्यवाद तुमचे थँक्यू मॅडम. मॅडम. सरांचे आभार. थँक्यू. थँक्यू मॅडम.